तसेच राहायचे आपल्या कातराचं जन्माचं दिस देवाचा आशीर्वाद आणि आधार आधी करून त्यांनी आपल्या प्रसंग मागवून सांगा. जर का आमच्या मागण्यांची गरज असेल त्या सगळ्यांना देवाची अधीन करूया. मागूया मागण्यांचं जेव्हा जबाबी आमका भावार्थ भावाचा तसेच सगळ्याकडे कुडी आत्म्याची बघायची आम्ही साधारण मागूया. आईची मिसा दिलेली यासाठी आम्ही मीच येतात सगळे म्हणजे एमएसपीएससी आधी फादर सुशांतच्या आपल्यापासून तसेच एम एस कडेला फादर सुशांतच्या आपल्यापासून राधाकांत मंत्री आणि त्याची फॅमिली तसेच फादर सुशांतच्या आपल्यापासून एम एस कडेला एडविन टाईस फॅमिली फादर सुशांतच्या आपल्यापासून एम एस कडेला एस्टेला फ्रान्सिस दास फॅमिली मागूया तेव्हा फादर सुशांत शासनाचे सुख व्हावं जनताच्या मागण्यांमध्ये स्थिर होईल आमचं भावार्थ घट आणि बरेचकडचं म्हणून मागूया. बाबाचे पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावी आमच्या सोन्याचे ख्रिस्ताचे कृपा देवाचं भोग आणि पवित्र आत्म्याचं एकूण तुमचे सोबे असो. मग बाबांनो आज बाबांनो तुझे वादाचे करो आणि तुझे वादात आपल्या जीवितावर एक भावार्थ परवडलो आणि दुसऱ्या भावार्थाच्या जीवितांना आमंत्रण केले. रायज आमच्या जीविताला या करून पुढे आम्ही कशा तऱ्हेने देवाक विश्वास असा आणि जेव्हा जेव्हा आम्ही भावार्थाक आम्ही पाठीसन द्या भावार्थाची पावलं आम्ही मारून त्यापासून आणि आमच्या वैयक्तिक पातकापासून आम्ही दूर धरून म्हणूया. देवा तुझ्या याज्ञिका भगवान तुझे वाजाचे देवी आणि मुन्यारीपणावर बी तुवे तुझे सोबे आजयाच्या सीमापर्यंत परचळवली तुझ्या साखरान देवाचे मुखर परपटलोले आणि स्वर्गीच्या संस्कारांनी पोचलोले
तुझे पोरचेचे इश्ट का ताचे मजती आमचो भावार्थ अधिक वाडय आणि शुभ वर्तमानाची विश्वासी साक्षीदार आमकां कर हे आमी मागता आमच्या सोम्या तुझ्या पुता जेजू क्रिस्ता वरवीं तो खरो देव तुझे सगळे पवित्र आत्म्याचे गुणांचे राजवट चलयता सासनाच्या सासना सामुएलाच्या पहिल्या पुस्तकामध्ये वाचतो. त्या दिसांनी इस्रायलाचे सगळे जाणते एकठांय झाले आणि रामाप्रमाण सामुएलाक पळवले. तांणी सांगले, तू जाणटो झालाय आणि तुझे पूत तुझ्या पावलांनी चलना. सगळ्या राष्ट्राक एक राजा आसा, तसोच आमचे राजवटी चलत एक राजा दी. ही सुचोवणी सामुएलाक बरी लागली ना. तरी पण ताणे सर्वेस्पराक प्रार्थना केले आणि सर्वेस्परान सामुएलाक म्हणले, तुका कर्जा सांगता तितली तूं आय. ताणी तुका न्हय पूण म्हाका पाठ केल्या, कित्याक हांवें ताची राजवट चलयली ताका नाका. सर्वेस्परान कळीत केल्ले तितलेय सामुएलान राजा मागताले कर्जेक सांगले. ताणें म्हणले, तांचे राजवटी चलयतलो ताचे हक्के घे. तुमच्या पुताक आपल्या रणगाड्याचे आणि घोड्याचे चाकरे तो लायतलो आणि ते ताच्या रणगाड्या मुखार धांवतले. हजार आणि 50 सैनिकांच्या जब्यांची फुडारी तो नेमतलो. तो ताका आपली शेतां फाटा नांगरूंक आणि लुवूंक लायतलो आणि झुजाची हत्यारां तयार करून आणि आपले रणगाडे चलोवन ताका वापरतलो. तो तुमच्या धुवांक आपलं संगतीनी रानपिणी आणि गुंडेकारणी करतलो. तुमची बरी ती शेतां दाखमाळे आणि जैतुनाची फाटा तुमच्या हातांतली काढून आपल्या अधिकाऱ्याक दितलो. तुमचे पिकावळीचो आणि दाखांचो धावो वांटो काढून आपल्या अधिकाऱ्याक आणि उजड्याक दितलो. तुमच्या बऱ्यांतल्या बऱ्या चाकरांक आणि चाकरांनी आणि तलतलीत गोरवाचे आणि गाढवाक करून आपल्या वावराक लायतलो. तुमच्या पिंडांचो धावो वांटो मागतलो आणि तुमीच ताची चाकरां जातल्यात. तो दीस पावतोच तुमीच मागून घेतला त्या राजाक लागून तुम्ही बोबाट मारतल्यात, पूण तेन्ना सर्वेस्पर तुमचे आयकचो ना. सामुएलाची पुत्रां आयकून कर्जा कबूल जाली ना. तांणी म्हणले, हेरा राष्ट्रापरी आमी जावन आमकां एक राजा सांगू. आमचो राजा आमचे राजवट चलयतलो आणि आमचो फुडारी कसो आमची झुजां झुजतलो. कर्जा सांगताले तितले सामुएलाक आयकले आणि सर्वेस्पराक कळीत केले. तेन्ना सर्वेस्परान सामुएलाक म्हणले, तांचे मागणे आयक आणि तांकां एक राजा दी. देवाचे उत्तर घे. आमचो जबाब तुजो मोग सर्वेस्परा सदाकाळ वाखाण केला. तुझे नाव घेवन मोगडटा ती कर्जा भागी. तुझ्या मुखामळाच्या उजवाडान ती चलतली सर्वेस्परा. दिसभर तुझ्या नावाचेर आसतले ताचे संतोष. तुझ्या प्रामाणिकपणान आसतले ताचे सूख. आमचो जबाब तुजो मोग सर्वेस्परा सदाकाळ वाखाण केला. तूच ताची वडवी, तूच ताचे बळ. तुझ्या झुजलेपणान आमची सकल वाडत वेता. कित्याक सर्वेस्परानूच आमची राखण करता. आमचो राजा आसा इस्रायलाच्या पवित्र देवाच्या हातान. आमचो जबाब तुजो मोग सर्वेस्परा सदाकाळ वाखाण केला. उद्गार. एक फळ प्रवादी आमचेमध्ये उपजलो आणि देव आपले कर्जे मेळोवंक आयलो. Service for us,
सर्वेस्व तुमचे सोबे आसो मार्को परमळे जेजू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान थोड्या दिसांनी जेजू नव्यान काफरनावांत आयलो तेन्ना तो घरांत आसा म्हूण खबर जाली आनी इतलो लोक थंय एकठांवलो की दारा भायर पर्यंत ताका जागो नासलो. त्या लोकांक तो प्रवचन करता आसतना चौग जाण आर्त जाल्ल्या एका मनशाक उखलून ताचे सरशी घेवन आयले. पूण लोकांक लागून त्या मनशाक ताचेशी हाडूंक जायनासलें देखून जेजू आसलो त्या जाग्या वयले नळे काडून तांणी पाटस उक्तो केलो आनी आरकाराक आसलो त्या अंथरुणा सयत देंवयलो. तांचो बाबार पळोवन जेजून आरकाराक म्हणलें, खुदा तुजी तुजी पातकां बगसकी. तेन्ना थंय बसून आशिल्ल्या कांय धर्मशास्त्र्यांनी आपल्या मनांत चिंतलें, हो अशें उलयता तें कितें? देव निंदा करता हो एकल्याच देवाक सोडून कोणाच्यान पातकां बगसूंक जायना. ते तांचे भितर अशें चिंतात म्हूण आपल्या मनांत रोखडोच ओळखून जेजून तांकां अशी जाप दिली, तुमच्या मनांत तुमी अशें कित्याक चिंतात? आरकाराक सांगून तुजी पातकां बगसली वो उठ तुजें अंथरूण घे आनी चल. हांतलें खंयचें अदीक सोंपें? पूण मनशाच्या मुखार संवसारांत पातकां बगसूची पदवी आसा म्हूण तुमच्या मनांत रिगवचे खातीर ताणें आरकाराक म्हणलें, हांव तुका हुकूम घालतां, उठ तुजें अंथरूण घे आनी तुज्या घरा वच. तो मनीस रोखडोच उठलो आनी आपलें अंथरूण घेवन सगळ्या उजेर थंयचो भायर सरून गेलो. सगळो लोक अजाप जालो आनी देवाक परपोंडून म्हणूंक लागलो, असलें आमी केन्नाच देखलें ना. जेजू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान हें आयच्या पहिल्या वाचपान आमी आयकले कशे तरेन इस्रायल कोलो जाला. देवा लागीं एक राजा मागता आनी राजा एक प्रतिनिधी आसता. आनी जेन्ना इस्रायल कोलो देवा लागीं आपणा पासून राजा मागता, सर्वेस्वर देव कितें म्हणटा? सामुएलाक सांगता, ह्या म्हाज्या गोरचेन म्हाज्या लोकांनी म्हाज्या भुरग्यांनी म्हाका पाठ केले आनी म्हणून म्हाजी पदवी तांणी नाकारल्या. आनी म्हणून जेन्ना ती राजा मागता तांचो विस्वास आतां मनशार देवार न्हय, संवसारी दृश्टीकोन जाल्लो आसा. आनी म्हणून सर्वेस्वर देव सामुएलाक म्हणटा, तांकां जाय ते तांकां फावो कर. पूण त्याच बरोबर ताचे परिणामी देव तांकां सांगता, जेन्ना ती देवाक सोडून मनशार जिवीत पातयता तर कितें जातलें? ती राजाचे गुलाम सेवक. आनी म्हणून ह्या वाचपा वरवीं देव आमकां आपयता आपले विस्वास दवरून आनी आपण दाखयलेली वाट जी आसा त्या वाटेन आमी चलोवन विस्वासान. कित्याक हेच्या आदी देवान आपले प्रोजेक्ट कोणा वरवीं लागली? आपूण मोजेसा वरवीं. मोजेस राजा नसो, देवाचो प्रतिनिधी जोशुआ ना, आनी मागीर तेच्या उपरांत प्रवाद्यां वरवीं. पूण लोकांक नाका जालें. तेच भाशेन म्हणून आमकांय केन्ना संवसारीक दृश्टीकोन आमच्या जिवितांत येता आनी अशेंच तरेन आमी देवाक जें जाय भावाक जें आमकां शिकयता, जेजून ती आमकां शिकवण दिल्या ती आमी सोडून आमी संवसारीक दृश्टीकोनान आमी भितर सरता, जिविताची पावलां मारूंक आमी प्रयत्न करता. आनी म्हणून देव आमकां जें करूंक आपयता जे देवाक मानता तसल्याक आमी पाठ करून आमी संवसाराक आमी वेग मारता. आनी हे हाचे वाचून आमकां सांगता आमी अशे तरेन देवाक
पाठ करता देवाक नाकारता ताची पदवी आणि अधिकार आम्ही नाकारता आणि आमचे जिवीत देवापासून आम्ही पयस करता आणि म्हणून आयचे शुभ वर्तमान देखून मुखार म्हणून एक सोबीत उदाहरण जेन्ना आरान बरोबर मनीस संपूर्ण मनशाचे जिवीत म्हळ्यार एक मनीस आशक्तपणान बरोबर आपणाक स्वताहून कांय करूंक जायना आनी म्हणून ताचे इश्ट ताका जेजूसवर शेवता आनी कशें करता सगळी आडखळी अडचण आसा ताका सोंपेपणान जेजूसरशी व्हरोंक जायना म्हणून एक आव्हान आसा तांचे फुडें आडखळी अडचण आसा आनी म्हणून ती निराशय जायना कितें करतात घराच्यो नळे काडून ताका हातरून सयत घरांत चडोवन ताका थंय जेजू आसा थंय ताका देंवयता हो तांचो भावार्थ आनी म्हणून जेजू त्या भावार्थाचें फळ त्या मनशाक फावो करता ताच्या भावार्थाचो तो घडये पूण आदी करून ताच्या इश्टांचो भावार्थ की जेजू जाण आसा तो स्वामी आनी गुरू जो आपल्या इश्टाक बरो करतलो म्हणून जेन्ना जेजू त्या आरकाराक बरो करता खेरीत ताका म्हणना तुका कोणीची भलायकी फावो जावं जेजू कितें म्हणटा तुजी पातका बक्षिली आनी म्हणून पयल्या वाचपांत आमी पळयलें मनीस भायले खुणे कसो आशेता राजा जावन आसा संवसारी भायले आनी मनीस भायले म्हणून पळयता तांणी देवाची पदवी तांच्या जिवितांत तांणी अनुभवली ते आत्मीक पूण ते विसरले तांकां ते दिसता ते पळोवंक जाता म्हणून तिने दुसऱ्या देशांचे दुसऱ्या राजांचे जिवितां दुसऱ्या राष्ट्रांचे जिवीत पळोवन भायलेपणांनी तांणी ती भायली फुलां मागली म्हणून जेजू जेन्ना म्हणटा तुजी पातकां बक्षिली जेजू आमकां आत्मीक तरेन स्वतंत्रताय दिता आत्मीक तरेन आमकां भलायकी दिता आत्मीक आमकां बळ दिता की जेणे करून आमी अणभवूं देवाचो मोग आनी देवाचें आसणे आमच्या जिवितांत आनी म्हणून आयची वाचपा आखरी आमकां जण एकल्याक एक जिविताचो मार्ग दाखयता आमी संवसारी दृश्टिकोनान न्हय पूण देवाक जाय त्या तरेन आमी चलोवंक संवसाराक जे आमकां दिसता आमच्या दोळ्यांक बरें दिसता आयकोंक बरें दिसता चवीक बरें आहा तें सगळें बरें ना पूण जे दिसना त्या वस्तूंनी आमी विस्वास करून आमची पावलां मारता ती भावार्थाची पावलां आमकां खरे जिविताचो आनंद आनी सूख फावो करता आनी हेच आयज भाग्यवान जुजेवाज आमकां शिकयता जेन्ना आयज ताचो आमी उल्हास करता भाग्यवान जुजेवाज गोंया शेतान जल्माक आयलो न्हू एका भावार्थी कुटुंबान आनी तो भावार्थाने न्हू जो फावो जालो ताका आपल्या आवय बापाय वरवीं पवित्र स्नाना वरवीं तो भावार्थाने लिपोवन दवरूंक ना जेजू म्हणटा जेन्ना तुमी पंथी पेटयतात ती पंथी खंय दवरतात पेडार दवरतात उंच जाग्यार खाटी तळा बागे पोळार लिपोवन दवरिना आनी म्हणून भाग्यवान जुजेवाजान ते भावार्थाचें जिवीत जे ताका फावो जालें त्या भावार्थान तो वाडलो एक याज्ञीक जालो आनी थंयच उरूं ना पूण तो भावार्थ आनी तो उजवाड देवन तो खंय पावलो श्रीलंकेक पावलो श्रीलंकेक पावलो आनी श्रीलंकेक त्या वेळार ती परिस्थिती म्हळ्यार पवित्र सभा घायाळ जाली पवित्र सभेक आडखळी आनी अडचणी आसल्यो पवित्र सभा व्हडलें संकट आसलें भावार्थ उक्तेपणी थंय परगटूंक जायनासलो आनी म्हणून त्या घायाळ पवित्र सभेक तो बळ दिवंक वयता आनी म्हणून भाग्यवान जुजेवाज आपल्या जिविता वरवीं भावार्थाची पावलां मारता दुसऱ्यांक आपल्या मागण्या वरवीं बळ दिता आनी निस्वार्थीपणान लोकांक देवाचो मोग उक्तो करता हे ताचे भावार्थाचे मागण्याचे आनी निस्वार्थीपणाचे जिवीत लोकांक जो तांचो भावार्थ पालावलो भावार्थ नायसो जालो तो भावार्थाच्यो पद्यो आपल्या जिवितावरवीं तांच्या जिवितांत पेटयता आनी अशें करून तो पवित्र सभेक जायत्यांक हाडटा आनी म्हणून आयज जेन्ना आमी ताची बरोवप करता ही बरोवप भावार्थाची बरोवप विस्वासाची बरोवप जुजेवाजाक जायते आडखळी आनी अडचणी आयल्यो तशें शुभ वर्तमान आमी पळयलें पूण ताणें फाटीं पावलां मारूंक ना ताणें सगळ्यांक भावार्थाक खबर केलो
मागण्यावरही देवाचे बळ जोडून घेतले, अनुभवले मागण्यावरही की देवान ताका वेचून काढला या काळोखात, या अंधारात दुसऱ्याक उजवाड देऊन. आणि म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता ताणे श्रीलंकेत वेगवेगळे तरेन लोकांच्या सेवेक तो पावलो, लोकांक मोग उक्तो केलो. जायते फावटी वेगवेगळे रूप घेवन, केन्ना एक कुळी कसो, हमाल कसो, धोबी कसो, सुतार कसो, वेगवेगळे रूप घेवन तो लोकांमध्ये वयतालो आणि तांकां क्रिस्ताची कूड दितालो, तांकां साक्रामेंत दितालो. आणि अशे तरेन ताणें जायत्या देवाची वळख दिली, केली, देवाचो आशिर्वाद फावो केलो आणि देवा चडशी जायत्या काडली. देखून म्हाका भावना आयच्या ताचो उल्हास करता. आयज मागोया आमकांय की आमी ताचे भाशेन भावार्थान वाडोवंक, मागण्या वरवीं आमी देवाचे जिवीत पातेवो, मागण्या वरवीं आमी देव दाखयता ती वाट सोदून काडून आमी निस्वार्थीपणान दुसऱ्यांक आदार दिवंक, दुसऱ्यांचो मोग करून ह्या मिसाक आमकां बरो आनी काटाय मागुया. आमीन. आमी आमचो भावाक बरो करुया. सत्तांता देवा, सर्वदेवा बाबा, सर्वांत की भावांचं जेव्हा भाषण ताणे भावार्थाची पावल मारून हेरांक भावार्थान करून तांकां कृपा मागुया. तशेंच मागुया आमच्या सगळ्या कडेन भावा भयणी पासून देवान तांकां भावांचो जेव्हा वरवीं बेकोणी फावो करचे म्हणून मागुया. देवाची जाणवाय आनी गिन्यान आनी उदारकार जावचे म्हूण सगळ्या आमच्या राजकीय फुडाऱ्यां पासून निस्वार्थीपणान गरजेची सेवा करूंक आनी कसलोच भेदभाव करिनासतना लोकांक आदार दिवंक तांकां खूब तेंकार जाली म्हणून मागुया. मागुया सगळ्या आमच्या तरणाट्यां पासून, भुरग्यां पासून देवाच्या गिन्यानान आनी जाणवाय करून आनी उजवाडान पावलां मारून तांकां भाग्यांची जवळजवळ बळ आनी घटाय मागुया. आमी मागता क्रिस्ता आमच्या सोन्या वरवीं. C43 वेदीचे रुंडा सोने आमची कासा हे तुमच्या हातातले बलिदान आपल्या परमेश्वर आमी तुजी भुरगीं तुका भेटयता वती गेली, तूं मैपासान आनी आमीच तुका मानतात असली भेटवणी जावच्या खरे भक्ती तुजी सेवा करूंक आमकां आदार दी.
ख्रिस्त आमच्या सोन्यावरवी सर्वेस्व तुमचे सोने असू तुमचे सगळे असो आमची काळजा वाढवूया सर्वेस्व रागाच्या देवाक दिनवासूया सर्वेस्व राग पवित्र बाबा सर्व पेदर आणि शासनाच्या देवा सर्व काही आणि सर्व येताय जेजू ख्रिस्त आमच्या सोन्यावरवी आम्ही तुका दिनवासून पाहू काय निधी सोन्याच्या फायद्याचो भाग्यवान तुझे तुझ्या भक्ताच्या मनात ही बरोबर समोर तुझ्या पवित्र सभेत तू फावो करताय ताचे पुण्याचे जिवीत आमकां दिता ताची शिकवण आमचे ज्ञान उजवा दिता ताच्या मागण्याच्या दरम्यान आमकां तू सांबाळताय देखून देवता आणि पुता सांगाती निरंतर आम्ही तुझी स्तुती गायता पवित्र बाबा खरोच पवित्र सगळ्या पवित्रांची तुझ्या पवित्र ज्ञान दिले पवित्र कर आम्ही मागता जाणती आमच्या सोन्याची ख्रिस्ताची खूप आम्ही लोक आपल्या सुशिन प्रश्न संपवायच्या गीताने बघतो तुका दिनवासून तो आपल्या शिसान दिलो आणि म्हणते हो तुम्ही सोन्यास घ्या आणि खाया ही मुझी तुमचे पासवर समोर पोची तेच परी जेवण जातो स्थानिक कास घेतली तुका नव्यान दिन वाचलो की आपल्या शिसान दिली आणि म्हणले तुम्ही सोन्यास घ्या आणि घातले पिया ही मुझ्या रक्ताची कास नव्यान शास्त्री कराराचे आदकांचे मोक्षनिमेच्या तुमचेच वाचो आणि सगळेच मनुष्यापासून देव वावरतले हे मुझ्या उदासा करा सोम्याचे सूप आम्ही उडव खातो आणि काशी केलेला ते गावी आम्ही तुझे करता बाबाच्या तुझ्या मनाचा अनुग्रह श्रवणाचा अनुग्रह तिकडे उदास करता आणि व जीविताचा अनुग्रह आणि स्वतःची काळजी समर्पिता तुझे मुखार तुझी सेवा करून आमकां फावो केले तुका दिनवासता आणि जेजूची पूर्ण आणि रगड शोधल्या वाचन असता पवित्र आपल्याला भेटाय कर म्हणून आणि नम्रताने मागता सर्वेस्परा अति प्रतिमेचे विस्तारले तुझे भविष्य सगळ्यास्त आणि यो आमच्या भगवान बाबा डायरेक्ट आमच्या गोडी बाबा आणि सगळे यात्रिकी वर्गा बरोबर तिका प्रतिमुखार व्हावा सर्वेस्परा तुझ्या चांगला शिष्यांची तकलीफ ताका या संसारांतलो तुवें आंबवलय जसोच पवित्र स्नाना वरवीं जिसू बरोबर तो वेलो तसोच ताचे बरोबर तो पुनर्जीवन पुनर्जीवन कोणाचो गरजो करून मेळ्या ती आमच्या भावभयणची कबूल कर तांकां आनी तुजे इश्ट मेळण्यास मेस्ता तुजे बसोळी मुखार म्हणून फावो कर मास वेस्तांची दया कर म्हणून आमी मागता आमकां बरे देवाची संगती भाग्यवान सुजेचो पती भाग्यवान प्रधान सर्व काळी तुका मनवड्या त्या सगळ्या भक्ता बरोबर शासनाच्या सुखान आमकां वांटो तांच्या संगात तुजी महिमा गावन आमकां फावो कर जेसू ख्रिस्ता तुज्या भक्ता वरवीं त्या जेजूवरवी त्या जेजू सांगता त्या जेजूताय पवित्र आत्म्याच्या एकपणान सर्ववेदार बापा सर्वधन आणि वैभव तुका शासनाच्या शासना आमच्या सुंदराच्या आज्ञा करून आणि शिकलेले प्रार्थना आम्ही भावार्थ म्हणूया तुझो पाप सर्गितो तुझे नाम तुझे राज तुझे गोष्टी
दया करून या जीवितात समजकाने शांती आमकां दी. सर्गीच्या सुखाक आनी आमच्या संबंधा जेजू क्रिस्ताच्या आम्ही भरवशावर ऐकता. तर आमकां तुझे उदार कापलो सर्वात घातली सुरय आणि सरळ कांतांतली वाटय सोन्याची क्रिस्ता तुमकां शांती दवरता. तुमची शांती तुमकां दिता. आमच्या बालकांचे न्हय तुझे पवित्र सभेच्या भावार्थाचे इश्ट घाल आनी तुझे कुशे प्रमाणे तिका शांती दी आनी तुझ तिका कोणान सांबाळ. तुजो जेताय नाच चलयताय सासनाच्या सासनाक. सोन्याची शांती सदा काळ तुमचे सोबे आसूं. आमी एकामेकाक जेजूची शांती दिली. देवाचे शांती दी. येसू देवाची शेळी संसाराचे पाप काढतात. शेळीच्या जेवणाला पहिल्या सगळे आणि सुभागे Gityo D34. Otmeva Jagayanta प्रार्थना. सर्वेश्वरा आमच्या बाबा, भाग्यवान तुझे वरदाचे परवे समयात तुझ्या जिवितांत तुझो अजापवन मोह वळखून सोडवणेचो संस्कार आमी घेतला. ताचे वरवीं सर्गेचो संतोष आमच्या काळजांनी
आनी तांणी परगटलेल्या भावार्थांत थीर रावूं आनी अशें तुज्या भक्तांक सांगाती तुका सासना वाखाणून आमकां फावो कर हें आमी मागता तुज्याच पुता जेजूचे नांवी सगळेच तुमचे सोबे आसूं सोमे असो सर्व वेदांते बाप पूत आनी पवित्र आत्मा तुमचे आशीर्वाद घालो वचून या क्रिस्ताच्या मोगान आनी शांते तुमकां